नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मालन खोमणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालय येथे अध्यासी अधिकारी अध्यक्ष तथा सरपंच रितेश बबनराव पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी उपसरपंच पदासाठी सूरज दिनकर साळुंखे यांचा एकमेव अर्ज आला होता। सदरच्या अर्जावर सूचक हनुमंत भीमराव टेळे तर अनुमोदक मनीषा कुमार पाटील यांची स्वाक्षरी होती। ही उपसरपंच पदाची निवडणूक माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत तात्या पालवे, बबन बापू पालवे, कुमार नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच रितेश बबनराव पालवे, हनुमंत भीमराव टेळे, शीतल अर्जुन दुधाळ, स्वाती तानाजी दुधाळ, तात्याबा पांडुरंग शिंदे, बाळाबाई सुनील खुडे, अश्विनी गजानन पालवे, हसीना रफिक मुलानी, शोभा नाथा सिद, मनीषा कुमार पाटील, स्वाती राजेंद्र शिंदे, पंचशीला रामचंद्र गायकवाड, सूरज दिनकर साळुंखे असे 13 सदस्य उपस्थित होते। तर तानाजी जगन्नाथ पालवे, विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे, आनंदीबाई शिवाजी ढोबळे आणि मालन बबन खोमणे हे 4 सदस्य अनुपस्थित होते। अध्यक्ष रितेश बबनराव पालवे यांनी सूरज दिनकर साळुंखे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्याने बिनविरोध उपसरपंच पदाची घोषणा केली। त्यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, हलग्यांचा कडकडाट व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला। उपसरपंच पदासाठी ज्येष्ठ नेते कुमार नाना पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते। मांडवे गावचे कार्यक्षम सरपंच रितेश पालवे यांनी उपसरपंच पदाच्या निवडीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की गावात स्वच्छ व पारदर्शक कारभार करून गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। एकच ध्यास गावचा विकास या न्यायाने मांडवे गावचा विकास सुरू आहे। विशेष करून मांडवे गावातील 1 नंबर व 2 नंबर वार्डाचा अनुशेष भरून काढण्याकरता नूतन उपसरपंच व मी कटिबद्ध असल्याचे सरपंच रितेश बबनराव पालवे यांनी सांगितले। यानंतर सर्व नेते, कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य महापुरुषांना अभिवादन व ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेण्याकरता फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण करत देवदर्शनासाठी रवाना झाले।